नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती GK/GS मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज पोलीस भरतीला येणारे काही संभाव्य क्वेश्चन बघूया. जेवढे IMP टॉपिक आहेत तेवढेच बघूया. बघा, क्वेश्चन नंबर 1, गोड्या पाण्यातील सरोवरे बघूया. बघा, राज्य कोणते कोणते आहे. कोलेरू हे कोणत्या राज्यात आहे मित्रांनो? कोणते आहे? हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. आंध्र प्रदेश. हे भीमताल कुठे आहे? हे उत्तराखंडमध्ये आहे. भीमताल हे उत्तराखंड. दल व उलर हे कोणत्या राज्यात आहे? हे जम्मू काश्मीरमध्ये आहे. जम्मू काश्मीरमध्ये. लोकटक झील कोणत्या राज्यात आहे मित्रांनो? लोकटक कुठे आहे? हे मणिपूरमध्ये आहे. मणिपूर. रेणुकाजी कोणत्या राज्यात आहे? हे हिमाचल प्रदेशमध्ये आहे. हिमाचल प्रदेश. आणि काय महत्वाचे कलम पण बघूया मित्रांनो, हे पाठच करा तुम्ही. बघा, कलम 79 कशाशी संबंधित आहे? हे भारतीय संसदेशी संबंधित आहे. भारतीय संसदेशी संबंधित आहे. 80 कशाशी संबंधित आहे? हे राज्यसभा संबंधित आहे. राज्यसभा. आपल्या महाराष्ट्रात राज्यसभा सदस्य किती आहेत मित्रांनो? 19 आहेत. 19. आणि लोकसभेची कलम किती आहे? 81 आहे. 81. आपल्या महाराष्ट्रात किती आहेत? एकूण 48 लोकसभा सीट आहेत. लोकसभा सीट. धन विधेयकाची कलम किती आहे? धन विधेयकाची कलम हे 110. 110. धन विधेयकाचा कलम हे 110 आहे. प्लीज मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. जेवढे आपण ते. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. सर्वोच्च न्यायालयाची कलम किती आहे? 124 आहे. 124. सर्वोच्च न्यायालयाची कलम 124. आणि उच्च न्यायालयाची कलम किती आहे? 214. उच्च न्यायालयाची कलम 214. लोकसेवा आयोगाची कलम किती आहे? हे 315 आहे. 315. आणि निर्वाचन आयोगाची कलम किती आहे? 324 आहे. 324. हे पाठच करा मित्रांनो. आपण आता बघा, आपल्या महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते कोण कोण आहेत बघा. महाराष्ट्रातील पहिले भारतरत्न पुरस्कार विजेते कोण म्हणले तर धोंडो केशव कर्वे. त्यांना कधी भेटला आहे? 1958 ला भेटला आहे भारतरत्न पुरस्कार. आणि पांडुरंग वामन काने यांना केव्हा भेटला? आपल्या महाराष्ट्राचे व्यक्ती होते त्याने केव्हा भेटला? 1963 ला भेटला. 1963. आचार्य विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे यांना केव्हा भेटला? 1983 ला भेटला. 1983 ला. भारतरत्न पुरस्कार करणारे आपल्या महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत बघा. धोंडो केशव कर्वे, पांडुरंग वामन काने, आचार्य विनोबा भावे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केव्हा भेटला आहे? 1990 ला. 1990. आणि JRD टाटा केव्हा भेटला त्यांना? 1992 ला भेटला. 1992 ला. आणि लता मंगेशकर यांना केव्हा भेटला आहे? 2001 ला भेटला आहे. 2001 ला. आणि भीमसेन जोशी कोणाला केव्हा भेटला आहे त्यांना भारतरत्न पुरस्कार? 2008 ला भेटला आहे. 2008 ला. आणि सचिन तेंडुलकरला 2014. 2014 ला. आणि नानाजी देशमुख 2019 ला. या सगळ्यांना महाराष्ट्रातील 9 जणांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे मित्रांनो. हे पाठच करा. आणि 21 एप्रिल कोणता दिवस साजरा केला जातो? नागरी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो. आणि काय महत्वाचे क्वेश्चन बघूया. नागरी सेवेचे जनक कोणाला म्हणतात? लॉर्ड कॉर्नवॉलिसला म्हणतात. लॉर्ड कॉर्नवॉलिस. नागरी सेवेचे जनक यांना लॉर्ड कॉर्नवॉलिसला म्हणतात. भारतीय नागरी सेवेचे जनक कोणाला म्हणतात? सरदार वल्लभभाई पटेलला म्हणतात. भारतीय नागरी सेवेचे जनक सरदार वल्लभभाई पटेल याला म्हणतात. पहिली नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणारे भारतीय व्यक्ती कोण होते? हे सत्येंद्रनाथ टागोर होते. सत्येंद्रनाथ टागोर. पहिले नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणारे पहिले भारतीय कोण होते? सत्येंद्रनाथ टागोर होते. आणि म्हशीच्या जाती बघूया आणि त्याचे राज्य बघूया बघा. मुर्या कोणत्या राज्यात आहे? हे हरियाणामध्ये आहे. मुर्या ही जात ही म्हशीची हरियाणा या ठिकाणी आहे. सुरती हे कोणत्या राज्यात आहे? हे गुजरातमध्ये आहे. सुरती ही जात म्हशीची गुजरात राज्यात आहे. तराई कोणत्या राज्यात आहे? हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. तोडा कुठे आहे? हे तमिळनाडू मध्ये. तोडा आहे त म्हणून तमिळनाडू. महेश सेना हे कोणत्या राज्यात आहे? हे गुजरातमध्ये आहे. महेश सेना ही म्हशीची जात ही गुजरात राज्यात आहे. भादवरी कोणत्या राज्यात आहे? हे उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. नीलरवी कुठे आहे? हे पंजाब या ठिकाणी आहे. पंजाब या ठिकाणी. आणि संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष बघूया. कोणते कोणते आहे ते? 2023 ला कोणते केले? भरतधन्य वर्ष हे म्हणून साजरे केले जाते. आणि सगळ्यात IMP म्हणलं तर आताचे आहे बघा, लक्षात राहा. 2024 ला आंतरराष्ट्रीय उंट वर्ष हे लक्षात राहू द्या मित्रांनो. आणि 2025 ला
हिमनद्या संरक्षण वर्ष, 2025ला हिमनद्या संरक्षण वर्ष, 2026ला पशुपालन वर्ष, पशुपालन वर्ष. समुद्र सपाटीपासून उंच असणारा पृथ्वीचा विशाल भाग म्हणजे हा खंड होय, खंड. आणि पृथ्वीवर एकूण खंड किती आहेत मित्रांनो? एकूण 7 आहेत, 7. कोणते कोणते आहेत? आशिया, आफ्रिका खंड, उत्तर अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, हे सगळे खंड आहेत. सगळ्यात मोठा खंड कोणता म्हणलं तर हे अंटार्क्टिका खंड आहे. नाही सॉरी मित्रांनो, आशिया खंड आहे, आशिया खंड. आणि आकारामध्ये सगळ्यात मोठा खंड म्हणलं तर आशिया खंड आहे, आशिया खंड. आणि आकाराने सर्वात लहान खंड कोणता आहे? हे ऑस्ट्रेलिया आहे, ऑस्ट्रेलिया. मूळ नावे बघूया मित्रांनो. स्वामी रामकृष्ण परमहंस याला काय म्हणतात? गदाधर चॅटर्जी म्हणतात, गदाधर चॅटर्जी. स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव काय? नरेंद्र दत्त. स्वामी दयानंद सरस्वतीचं नाव मूळ शंकर आहे. नाव त्यांचं काय खरं नाव? मूळ शंकर आहे, मूळ शंकर. आणि त्यांनी 10 एप्रिल 1875 साली आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. काय महत्वाचे संशोधन बघूया मित्रांनो. बघा, महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था, महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था हे बघूया. ऊस संशोधन संस्था कोणत्या कुठे आहे मित्रांनो? पाडेगाव सातारा या ठिकाणी आहे, पाडेगाव सातारा या ठिकाणी आहे. गवत संशोधन केंद्र कुठे आहे? हे पालघर ठाणे या ठिकाणी आहे. गवत संशोधन केंद्र पालघर ठाणे या जिल्ह्यात आहे. नारळ संशोधन केंद्र कुठे आहे? हे भाट्ये रत्नागिरी या ठिकाणी आहे, भाट्ये रत्नागिरी या ठिकाणी आहे. सुपारी संशोधन केंद्र हे कुठे आहे? हे श्रीवर्धन रायगड जिल्ह्यात आहे, श्रीवर्धन रायगड जिल्ह्यात. काजू संशोधन केंद्र हे कुठे आहे? वेंगुर्ली सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे. काजू संशोधन केंद्र वेंगुर्ली सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे. केळी संशोधन केंद्र कुठे आहे? हे यावल संशोधन केंद्र आहे, यावल संशोधन केंद्र. हळद संशोधन केंद्र कुठे आहे? हे डिग्रज सांगली या ठिकाणी आहे, डिग्रज सांगली या ठिकाणी आहे. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कुठे आहे? हे हिरस केगाव या ठिकाणी, सोलापूर या ठिकाणी आहे. कांदा संशोधन केंद्र कुठे आहे मित्रांनो? राजगुरुनगर पुणे या ठिकाणी आहे. कांदा लसूण संशोधन केंद्र हे राजगुरुनगर पुणे या ठिकाणी आहे. ऊस संशोधन केंद्र कुठे आहे? हे पाडेगाव सातारा या ठिकाणी आहे, पाडेगाव सातारा या ठिकाणी. आणि गवत संशोधन केंद्र पालघर या ठिकाणी आहे. नारळ संशोधन केंद्र भाट्ये रत्नागिरी या ठिकाणी. सुपारी संशोधन केंद्र कुठे आहे? हे श्रीवर्धन रायगड जिल्ह्यात आहे. काजू संशोधन केंद्र कुठे आहे? हे वेंगुर्ली सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे. केळी संशोधन केंद्र यावल जळगाव या ठिकाणी, यावल जळगाव या ठिकाणी. हळद संशोधन केंद्र कुठे आहे? हे डिग्रज सांगली जिल्ह्यात आहे, डिग्रज सांगली जिल्ह्यात. डाळिंबचे कुठे आहे? हे केगाव सोलापूर या ठिकाणी. कांदा लसूण हे कुठे आहे? राजगुरुनगर पुणे या ठिकाणी. महाराष्ट्रातील राज्यगीतांची माहिती बघूया मित्रांनो. लेखक कोण आहेत महाराष्ट्रातील राज्यगीताचे? शाहीर राजा बडे हे आहेत लेखक. आणि गायक कोण आहेत? कृष्णराव साबळे. गायनाचा वेळ किती आहे? 1 मिनिट 41 सेकंद आहे, 1 मिनिट 41 सेकंद. आणि काय कृषी क्षेत्रावर महत्वाची क्रांती बघूया. बघा मित्रांनो, हरित क्रांती कशी संबंधित आहे? अन्नधान्य उत्पन्नात वाढ यासाठी संबंधित आहे. द्रव क्रांती कशी संबंधित आहे? दुधाच्या उत्पन्नात वाढ. आणि श्वेत क्रांती कशी संबंधित आहे? रेशीम उत्पादनात वाढ. नील क्रांती कशी संबंधित आहे? मत्स्य उत्पादनात वाढ. पीत क्रांती कशी संबंधित आहे मित्रांनो? तेलबिया उत्पन्नात वाढ आहे. लाल क्रांती कशी संबंधित आहे? मेंढी व शेळी या उत्पन्नात वाढ आहे. तपकिरी क्रांती कशी संबंधित आहे? हे कोकांची उत्पादनात वाढ आहे. कोकांचे उत्पादन वाढवणे यासाठी आहे. गोल क्रांती कशी संबंधित आहे? हे आलू उत्पादनास वाढ आहे, आलू उत्पादन वाढ. सुवर्ण क्रांती कशी संबंधित आहे मित्रांनो? हे मधाचे उत्पादन. रजत धागा क्रांती हे कशी संबंधित आहे? अंडे उत्पादन. आणि गुलाबी क्रांती कशी संबंधित आहे मित्रांनो? हे कांदा उत्पादनासाठी. येथेच व्हिडिओ संपला आहे मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.